नमस्कार मित्रांनो, टीईटी परीक्षा 2026 विषय मानसशास्त्र या सिरीजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, काही वेळापूर्वी आपण आपल्या चॅनलवर हा व्हिडिओ बघितलेला आहे, विषय मानसशास्त्र आणि 300 संभाव्य प्रश्नाची जी सिरीज आपण पाहत आहोत त्यामधला हा दुसरा भाग असणार आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी राजमेश्राम मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, टीईटी परीक्षा 2026 विषय मानसशास्त्र 300 संभाव्य प्रश्नाची सिरीज आपण पाहत आहोत आणि यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न बघणार आहोत. तर हा दुसरा भाग असणार आहे आणि जे 30 प्रश्न असणार आहे ते आता आपण जाणून घेणार आहोत. अत्यंत महत्त्वाचे प्रश्न असणार आहे मित्रांनो. संपूर्ण सिरीज आपण 300 प्रश्नाची लावलेली आहे आणि यामध्ये आपला मानसशास्त्राचा संपूर्ण जो अभ्यास आहे तो कव्हर होणार आहे. तर अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ, महत्त्वाची माहिती असणार आहे, त्यामुळे व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. मित्रांनो, टीईटी परीक्षा विषय बाल मानसशास्त्र यामधील आता हा दुसरा भाग आपण बघणार आहोत आणि या भागामध्ये सुद्धा आपण 30 प्रश्न जाणून घेणार आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण 30 प्रश्न जाणून घेतलेले आहे. तर 31व्या प्रश्नापासून आता आपण सुरुवात करत आहोत. तर बघा, मंद बुद्धीची मुले सर्व क्षेत्रात रिकामी जागा असतात. याचे 4 ऑप्शन असणार आहे मित्रांनो. ए असणार आहे मागे, बी असणार आहे पुढे, सी असणार आहे मंद आणि डी असणार आहे हुशार. तर मित्रांनो, काही जे प्रश्न असणार आहे ते आपल्याला वाचल्याबरोबरच लक्षात येणार आहे. तर बघा, याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे मागे. तर मंदबुद्धीची मुले सर्व क्षेत्रात मागे असतात असं याचं उत्तर होणार आहे. त्यानंतर 32वा प्रश्न बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी केव्हा केली पाहिजे. तर ऑप्शन ए आहे कधी कधी, बी आहे प्रत्येक शनिवारी, सी आहे नियमितपणे आणि डी आहे महिना अखेरच्या दिवशी. तर मित्रांनो, याचं सुद्धा उत्तर आपल्याला लगेच येणार आहे. हे असणार आहे नियमितपणे, उत्तर सी असणार आहे याचं. तर बघा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गृहपाठाची तपासणी हे नियमितपणे केली पाहिजे. त्यानंतर 33वा जो प्रश्न आहे मित्रांनो तो आहे, कुटुंब हे एक साधन आहे. तर ऑप्शन आहे याचे अनौपचारिक शिक्षणाचे, बी आहे औपचारिक शिक्षणाचे, सी आहे दुरुस्त शिक्षणाचे आणि डी आहे बिगर औपचारिक शिक्षणाचे. तर मित्रांनो, याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे उत्तर ए, औपचारिक शिक्षणाचे. तर मित्रांनो बघा, आता समोरचा प्रश्न आपण इथे जाणून घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 34. तर तो असणार आहे, फलक लेखन करताना वर्गात अधिक महत्वपूर्ण बाब कोणती. तर याचे जे ऑप्शन आहे ते आहे मित्रांनो, ए चांगले अक्षर, बी असणार आहे लेखनातील स्पष्टता, सी असणार आहे मोठ्या अक्षरात लिखाण आणि डी असणार आहे लहान अक्षरात लिखाण. तर मित्रांनो, आपल्याला याचं जे उत्तर असणार आहे ते ए असणार आहे चांगले अक्षर. तर फलक लेखन करताना वर्गात अधिक महत्वपूर्ण जे बाब असणार आहे ते चांगले अक्षर हे असणार आहे. त्यानंतरचा 35वा प्रश्न आहे, एक शिक्षक विद्यार्थ्यांना रिकामी जागा देऊन प्रेरित करतो. तर याचे जे ऑप्शन आहे मित्रांनो ते आहे ए बक्षीस, बी मार्गदर्शन, सी उदाहरणे आणि डी भाषणे. तर मित्रांनो, हे सुद्धा आपल्याला लगेचच लक्षात येणार आहे. हे आहे बक्षीस. तर एक शिक्षक विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन प्रेरित करतो. त्यानंतरचा 36वा प्रश्न आपण पाहणार आहोत, खालीलपैकी अध्यापनाचा स्तर कोणता आहे. तर याचे जे ऑप्शन आहे ते आहे परावर्तन, बी आहे आंतरक्रिया, सी आहे प्रक्षेपण आणि डी आहे संकलन. तर मित्रांनो, याचं जे उत्तर आहे ते आहे ए परावर्तन. तर त्यानंतरचा प्रश्न बघा, 37वा प्रश्न आहे, मंद गतीने शिकणाऱ्या बालकास कशाची गरज असते. तर याचे जे ऑप्शन आहे ते आहे ए अतिरिक्त सहाय्यतेची, बी विशेष सहाय्यतेची, सी कोणत्याही मदतीची गरज नाही आणि डी थोड्याफार माहितीची. तर हा मित्रांनो प्रश्न वाचल्याबरोबरच आपल्या लक्षात येणार आहे. तर यासाठी याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे अतिरिक्त सहाय्यतेची. तर मंद गतीने शिकणाऱ्या बालकास अतिरिक्त सहाय्यतेची गरज असते. त्यानंतरचा मित्रांनो 38वा प्रश्न असणार आहे, औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय कोणते. तर बघा, इथे जे ऑप्शन दिलेले आहे 4 ते आहे ए 6 वर्ष, बी 5 वर्ष, सी 3 वर्ष आणि डी 2 वर्ष. तर मित्रांनो, याचं जे उत्तर असणार आहे ते असणार आहे ए 6 वर्ष. औपचारिक शिक्षणाची सुरुवात करण्यासाठी बालकाचे योग्य वय जे आहे ते 6 वर्षाचं असणार आहे. त्यानंतरचा मित्रांनो प्रश्न आहे 39वा, शैशवावस्था रिकामी जागा असते. तर याचे जे उत्तर आहे 4 ते आहे ए 1 महिना ते 2 वर्ष, बी आहे 30 दिवसापर्यंत, सी असणार आहे 2 ते 6 वर्ष आणि डी असणार आहे 6 ते 12 वर्ष. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे ए 1 महिना ते 2 वर्ष. अशा पद्धतीचं याचं उत्तर असणार आहे. शैशवावस्था जे आहे ते 1 महिना ते 2 वर्ष या पर्यंत असते.
त्यानंतरचा मित्रांनो 40वा प्रश्न आपण बघणार आहोत. नवजात अवस्था रिकामी जागा असते. तर याचे जे ऑप्शन आहे ते आहे ए 1 महिना ते 2 वर्ष, बी आहे 30 दिवसापर्यंत, सी आहे 2 ते 6 वर्ष आणि डी आहे 6 ते 12 वर्ष. तर मित्रांनो याचं जे उत्तर आहे बी 30 दिवसापर्यंत हे याचं योग्य उत्तर असणार आहे. नवजात अवस्था ही 30 दिवसापर्यंत असते. त्यानंतरच मित्रांनो 41वा प्रश्न आपण बघणार आहोत. यामध्ये आहे आधुनिक मानसशास्त्र हे खालीलपैकी कशाचा अभ्यास करते. तर मित्रांनो याचे जे पर्याय आहे ते आहे ए मानवी मनाचा, बी मानवी आत्म्याचा, सी आहे मानवी वर्तन व त्यामागील कारणांचा आणि डी आहे मानवी शरीराचा. तर मित्रांनो आधुनिक मानसशास्त्र हे मानवी वर्तन व त्यामागील कारणांचा अभ्यास करते. हे याचं योग्य उत्तर आहे सी. त्यानंतरचा मित्रांनो 42वा प्रश्न असणार आहे बालकाला अक्षर ओळख कोणत्या वयात येते. तर याचे जे ऑप्शन आहे मित्रांनो पर्याय याचे ते आहे ए 3ऱ्या वर्षी, बी 5व्या वर्षी, सी 7व्या वर्षी आणि डी जे आहे ते 8व्या वर्षी. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो हे बी असणार आहे, बी 5व्या वर्षी. तर बघा याचं जे उत्तर आहे बालकाला अक्षर ओळख जी आहे ती 5व्या वर्षी येते. त्यानंतर तर मित्रांनो 43वा जो प्रश्न आहे आईच्या गर्भामध्ये बालकाला पूर्णतः विकसित होण्यासाठी किती दिवस लागतात. तर हा सुद्धा प्रश्न मित्रांनो अतिशय महत्वाचा असणार आहे बालमानसशास्त्राचा. तर बघा याचे पर्याय आहे ए 260 दिवस, बी 290 दिवस, सी 270 ते 280 दिवस आणि डी 300 ते 310 दिवस. तर हे वाचल्यानंतर आपल्या लक्षातच येणार आहे. तर याचं जे योग्य उत्तर आहे मित्रांनो ते आहे सी 270 ते 280 दिवस. त्यानंतरचा प्रश्न आहे 44वा बालकाच्या अध्ययन कौशल्याची ओळख रिकामी जागा कडून येते. तर याचे जे पर्याय ए घरात, बी वर्गात, सी समाजात आणि डी कुटुंबात. तर मित्रांनो याचं जे योग्य उत्तर आहे ते सी आहे समाजात. बालकाच्या अध्ययन कौशल्याची ओळख समाजाकडून येते. त्यानंतरचा प्रश्न आहे 45वा किशोर अवस्थेला मानसशास्त्रात रिकामी जागा काय म्हणतात. तर मित्रांनो याचे जे पर्याय आहे ते आहे ए टोळीचा, बी संघर्षाचा, सी वादळाचा आणि डी खेळाचा. तर मित्रांनो किशोर अवस्थेला मानसशास्त्रात टोळीचा काळ असे म्हणतात. तर याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे टोळीचा. तर किशोर अवस्थेला मानसशास्त्रात टोळीचा काळ असे म्हणतात. त्यानंतर मित्रांनो 46वा प्रश्न आपण इथे बघणार आहोत. विद्यार्थ्यांचे रिकामी जागा ओढण्यासाठी शिक्षकांनी नव्या योजना आखाव्यात. तर याचे जे पर्याय आहे ते मित्रांनो अभिरुची, बी आहे कल्पना, सी आहे अवधान आणि डी आहे यापैकी नाही. तर मित्रांनो याचं जे योग्य पर्याय असणार आहे ते असणार आहे अवधान, सी. तर विद्यार्थ्यांचे अवधान ओढण्यासाठी शिक्षकांनी नव्या योजना आखाव्या असं याचं उत्तर आहे. त्यानंतर जो 47वा प्रश्न असणार आहे अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात रिकामी जागा निर्माण करणे गरजेचे असते. तर याचे जे पर्याय आहे ते आहे ए कल्पना, बी विचार, सी अभिरुची आणि डी असणार आहे प्रेरणा. तर मित्रांनो अध्ययनासाठी विद्यार्थ्यांच्या मनात प्रेरणा निर्माण करणे गरजेचे असते. त्यानंतरचा प्रश्न आपण बघणार आहोत रिकामी जागा प्रक्रिया ही शारीरिक, मानसिक, भावनिक घटकांवर अवलंबून असते. तर याचे जे पर्याय मित्रांनो ए आहे स्थापन, बी आहे विचार, सी आहे अध्ययन आणि डी आहे चिरंतक. तर मित्रांनो याचा जो योग्य पर्याय असणार आहे तो असणार आहे अध्ययन प्रक्रिया ही शारीरिक व मानसिक घटकावर अवलंबून असते. सी अध्ययन जे आहे मित्रांनो ते याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 49वा प्रश्न आपण इथे जाणून घेणार आहोत समायोजन म्हणजे रिकामी जागा. तर बघा समायोजन म्हणजे याचे जे पर्याय दिलेले आहे ते आहे समानतेसाठी योजना आखणे, सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेणे, समान योजना सर्वांना लागू करणे आणि डी आहे यापैकी नाही. तर मित्रांनो समायोजन म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीशी जुळवून घेणे असा याचं उत्तर आहे. जे उत्तर आहे बी हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो 50वा प्रश्न आपण आता इथे बघणार आहोत सर्वेक्षण हे नियोजनाला रिकामी जागा असते. तर सर्वेक्षण हे नियोजनाला ए सहाय्यक, बी मान्यता, सी सर्वेक्षण आणि डी पायाभूत. तर याचं जे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते असणार आहे सहाय्यक. सर्वेक्षण हे नियोजनाला सहाय्यक असते. त्यानंतर मित्रांनो 51वा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत मानसशास्त्राचा. तो असणार आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांची रिकामी जागा निपक्षपात प्रमाणे करावे. तर शिक्षण देणे, शिक्षा देणे, मूल्यमापन आणि यापैकी नाही. तर मित्रांनो वाचल्याबरोबरच हे आपल्याला लक्षात येणार आहे शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे मूल्यमापन जे आहे ते निपक्षपातीपणे करावे. सी जे आहे ऑप्शन सी हे याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो आपण 52वा प्रश्न जाणून घेणार आहोत. अध्यापकाच्या कर्तृत्वावर शाळेची रिकामी जागा अवलंबून आहे. तर याचे जे पर्याय आहे ते आहे निकाल, बी आहे नाव, सी आहे व्यवस्थापन आणि डी यापैकी नाही. तर वाचल्याबरोबर आपल्या हे लक्षात येणार आहे मुख्याध्यापकाच्या कर्तृत्वावर शाळेचे व्यवस्थापन जे आहे ते अवलंबून आहे. तर याचं सी जे आहे हा याचा पर्याय असणार आहे योग्य पर्याय. त्यानंतरचा मित्रांनो 53वा प्रश्न आपण पाहणार आहोत महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र व्यवस्थापन अंतर्गत सर्व मुलींना रिकामी जागा मोफत शिक्षण दिले जाते. तर याचे पर्याय जे आहे मित्रांनो ते आहे 8वा वर्ग,
वर्ग 10वा, वर्ग 12वा आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, महात्मा फुले शिक्षण हमी केंद्र व्यवस्थापन अंतर्गत सर्व मुलींना 12वी पर्यंत मोफत शिक्षण दिले जाते. तर 12वी जे आहे मित्रांनो, हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर 54वा प्रश्न मित्रांनो आपण इथे जाणून घेणार आहोत. रिकामी जागा संबंध शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आहे. तर याचे जे पर्याय आहे ते आहे अध्ययनाचा, वर्ग व्यवस्थापनाचा, अध्यापनाचा आणि यापैकी नाही. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे ते असणार आहे बी, वर्ग व्यवस्थापनाचा संबंध शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी आहे. अशा पद्धतीचं याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर 55वा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. बाल कल्याणाच्या योजना आखण्यासाठी रिकामी जागा या पद्धतीचा उपयोग होतो. तर याचे जे 4 पर्याय आहे ते आहे जीवन वृत्तांत, दुसरं आहे बी सर्वेक्षण, सी आहे परीक्षा आणि डी आहे निरीक्षण. तर मित्रांनो, बाल कल्याणाच्या योजना आखण्यासाठी सर्वेक्षण ही या पद्धतीचा उपयोग केला जातो. त्यानंतर 56वा प्रश्न आपण इथे जाणून घेणार आहोत. मित्रांनो, 56वा प्रश्न आहे बालकांच्या वर्तनात त्याचे रिकामी जागा प्रतिबिंब दडलेले असते. तर याचे जे पर्याय आहे ते आहे ए मनाचे, बी चेहऱ्याचे, सी कौशल्याचे आणि डी स्वभावाचे. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे बालकाच्या वर्तनात त्याचे मनाचे प्रतिबिंब दडलेले असते. तर जे ए उत्तर आहे मित्रांनो, ए मनाचे, हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर 57वा प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. निरीक्षण पद्धतीत रिकामी जागा गरज असते. तर निरीक्षण पद्धतीत मित्रांनो बघा, इथे ऑप्शन आहे ए पुस्तकाचं, बी दुर्बिणीचं, सी परीक्षेचं आणि डी साधन सामुग्री. तर मित्रांनो, निरीक्षण पद्धतीत साधन सामुग्रीची गरज असते. ऑप्शन डी जे आहे साधन सामुग्री, हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर मित्रांनो, आपण 58वा प्रश्न इथे जाणून घेणार आहोत. तर 58वा प्रश्न आता आपण बघणार आहोत. तर विद्यार्थ्यांच्या विविध कृतीची माहिती रिकामी जागा पद्धतीने मिळते. तर याचे जे पर्याय आहे मित्रांनो ते आहे ए जीवन वृत्तांत, बी सर्वेक्षण, सी निरीक्षण आणि डी आत्मनिरीक्षण. तर विद्यार्थ्यांच्या विविध कृतीची जी माहिती आहे मित्रांनो ती सर्वेक्षण यामधून मिळते. तर बी सर्वेक्षण हे याचं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतरचा 59वा प्रश्न आपण पाहणार आहोत. जीवन वृत्तांत पद्धती रिकामी जागा याचा अभ्यास करण्यासाठी उपयुक्त आहे. तर जीवन वृत्तांत पद्धती याचे जे पर्याय दिलेले आहे मित्रांनो, ए बालक, बी प्रौढ, सी निरक्षर आणि डी जे असणार आहे बाल गुन्हेगार. तर मित्रांनो, याचं जे योग्य उत्तर असणार आहे जीवन वृत्तांत पद्धती बाल गुन्हेगार यांचा अभ्यास करण्यासाठी अतिशय उपयुक्त असते. हे याचं योग्य उत्तर असणार आहे डी बाल गुन्हेगार. आणि शेवटचा मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा शेवटचा प्रश्न असणार आहे 60वा. मानसशास्त्राला अवबोधाने शास्त्र ही संकल्पना रिकामी जागा यांनी केली. तर बघा मित्रांनो, याचे जे पर्याय असणार आहे ते असणार आहे ए फ्राईड, बी वॉटसन, सी मॅकडुगल आणि डी असणार आहे वुडवर्थ. तर मित्रांनो, अतिशय महत्वाचा हा प्रश्न असणार आहे. मानसशास्त्राला अवबोधाचे शास्त्र ही संकल्पना वॉटसन जे आहे यांनी केलेली आहे. बी वॉटसन जे आहे हे याचं योग्य उत्तर असणार आहे. तर मी शिक्षक पात्रता परीक्षा 28 जून 2026 ची जे बालमानसशास्त्र हा जो विषय आहे याची आपण 300 संभाव्य जे प्रश्न आहे त्याची सिरीज आपण लावलेली आहे. त्यामध्ये हा दुसरा व्हिडिओ आपण बघितलेला आहे. यामध्ये आपण 30 प्रश्न जाणून घेतलेले आहे. लगेचच पुढच्या व्हिडिओमध्ये समोरचे 30 प्रश्न आपण जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ एका नवीन माहितीसह नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.